त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। 7 तारखेला देशभरात सिव्हिल डिफेन्सचा मॉक ड्रिल होणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। एकीकडे सर्व तिन्ही सैन्य दल सज्ज आहेत आणि अशामध्येच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा आदेश काढलेला आहे। दिल्लीहून मोठी बातमी। भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने देशातील अनेक राज्यांना 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स संदर्भात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले। सूत्रांच्या माहितीनुसार तयारी ही संभाव्य शत्रूच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आहे, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही तयारी केली जात असल्याची माहिती आहे। विद्यार्थी आणि नागरिकांचं प्रशिक्षण सुरू करा। युद्ध परिस्थितीमध्ये स्वसंरक्षण करायचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे। महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनं यांना लपण करायचे आदेश सुद्धा विविध स्थानिक संस्थांना देण्यात आले आहेत। या अलर्टमध्ये देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता संकेत मिळतात भारत एका मोठ्या युद्धाच्या तयारीत आहे, असेच काहीशे संकेत मिळत आहेत असं म्हणावं लागेल। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आता 7 तारखेला सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल हे केलं जाणार आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार बरेचसे जे लोक आहेत त्यांना आता स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत देशातील जनतेला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत दिल्लीवरून। प्रशांत, आपण बघतोय एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। एकीकडे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढतोय, तर दुसरीकडे आता 7 तारखेला सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल होणार आहे। याचा अर्थ काय? केंद्रीय गृहमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहे की येत्या 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल संपूर्ण भारतभरात आयोजित करावी। सर्व राज्य सरकारांना सूचना दिली आहे। यामागे कारण असं आहे की ज्या पद्धतीनं पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये ज्या पद्धतीची वातावरण तापलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल करण्याची आहे सूचना देण्यात आल्या आहे। या मॉक ड्रिलमध्ये महत्त्वाच्या ज्या उपाययोजना सांगितल्या त्यामध्ये खास करून एअर रेड सायरन्सची चाचणी आणि कार्यक्रम सुरू करण्याची मागणी सूचना करण्यात आली आहे। सोबतच सामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांना संरक्षणात्मक चाचण्या आणि त्या संदर्भातल्या प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आलेल्या आहे। क्रॅश ब्लॅकआउट जेव्हा होईल त्यानंतर कशा प्रकारे कार्य करावं या संदर्भातले देखील उपाययोजना कशा असावे सांगितलं आहे। सोबतच महत्त्वाच्या जे प्रकल्प आहेत त्यांचे लवकरात लवकर सादरीकरण करून त्या संदर्भातले दूरदर्शी निर्णय कसे घ्यायचे आणि त्यावरती उपाययोजना कशा करायच्या हे देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि सोबतच स्थलांतरण योजनेच्या संदर्भात जर अचानक कुठल्या ठिकाणी मोठा हल्ला झाला तर अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना तिथून कसं स्थलांतरण करायचं या संदर्भात देखील मॉक ड्रिल करण्याच्या सूचना सर्व देण्यात आलेल्या आहे। केंद्र सरकारच्या सर्व राज्य सरकारना सूचना आहे। याचा अर्थ असा होतो कुठेतरी भारत आणि पाकिस्तानमध्ये जे वातावरण तापलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर त्यामधली ही मोठी उपाययोजना भारत सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे। याचाच अर्थ असा होतो की निश्चितपणे भारत सरकारने युद्धाची तयारी तर सुरू केली नाही आहे, हे लवकरच निश्चित होईल। पण ज्या पद्धतीने एकीकडे बैठकीत सत्र सुरू आहे आणि केंद्र सरकार रोजच्या रोज नवीन उपाययोजना आणि नवीन आदेश काढते, याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानसोबतचं वातावरण तापलं आहे। निश्चितपणे पाकिस्तानला उत्तर दिलं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं होतं सर्वसामान्य जनतेच्या मनात जे आहे त्याचं तेच उत्तर आम्ही निश्चितपणे पाकिस्तानला देऊ। याचा अर्थ असा होतो की प्रशांत, थोडंसं थांबवते मी। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। हेमंत महाजन सर, सिव्हिल डिफेन्सचं हे जे मॉक ड्रिल होणार आहे त्याचा ते कशाचे हे संकेत आहेत? कारण गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलेला आहे। कोणत्या पार्श्वभूमीवर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेतलं जातं? सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल ही मोठ्या शहरांमध्ये घेतली जाते जिथे हवाई हल्ल्याची शक्यता असते किंवा जिथे ड्रोन्सचा हल्ला होऊ शकतो किंवा जिथे मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्रांचा हल्ला होऊ शकतो। तर असा हल्ला झाला तर लगेच एक सायरन वाजवण्यात येतो आणि सायरन वाजला याचा अर्थ असा असतो की जे लोक बिल्डिंगमध्ये असतील वरच्या मजल्यावरती ते सगळे खाली तळमजल्यावरती येऊन खंदकाच्या आत किंवा सर्वात खालती स्टील्ट पार्किंगमध्ये स्वतःचं रक्षण करतात की ज्याच्यामुळे जरी हल्ला झाला ड्रोनचा किंवा हल्ला झाला क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला झाला विमानांचा तरी तुम्ही त्यापासून सुरक्षित राहाल। तर तो एक भाग होतो। आणि दुसरं जर या हल्ल्यामध्ये कोणी जखमी झालं कोणी हे झालं तर त्यांना कसं हरवायचं, त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं हा दुसरा भाग असतो। आणि ज्या वेळेला सायरन वाजतो तर त्यावेळेला सगळे जे लाईट्स असतात सगळे हे बंद केले जातात आणि जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन असतं हे सगळं बंद केलं जातं की ज्याच्यामुळे ते लाईट जर समजा शहरामध्ये लागलेले असतील तर जे शत्रूची जी विमानं हल्ला करण्याकरता येतील त्यांना जे टार्गेट आहे त्यांचं मग ते समजा ट्रॉम्बे असो की तेल रिफायनरी असो की ऑर्डनन्स डेपो असो त्याच्यावरती हल्ला करता येईल। तर त्याच्यामुळे सगळे लाईट्स बंद केले जातात आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन हे सगळं थांबवलं जातं ज्याच्यामुळे कुठलंही मिसाईल तुमच्या दिशेने येऊ शकणार नाही।
तर हे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुरक्षा पद्धती आपण वापरतो त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाला कळेल की त्याचं नेमकं काय काम आहे आणि ज्यावेळेला गरज पडेल त्यावेळेला आपण आपण चांगल्या पद्धतीने ड्रिल करू. आपल्याला कल्पना असेल की एकाच्या युद्धामध्ये मी मुंबईमध्ये होतो, तर त्यावेळेला जसं अँटी एअरक्राफ्ट गनचा फायर सुरू झाला तर तिथे आकाशात तुम्हाला लाल म्हणजे त्यांच्या याची माळ दिसायला लागली आणि ते सगळे त्यांची जे शेल्स होते त्यांचं जे कव्हर होतं जमिनीवरती सांताक्रूजच्या आसपास पडायला लागलं आणि लोकांनी बाहेर जाऊन त्याला कलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये 1-2 जण मारले गेले आणि एकाचे हात जळाले. तर आपल्याला एवढं कळायला पाहिजे ही काही दिवाळी नाहीये आणि हे काही ट्रॉफी कलेक्शन करायची वेळ नाहीये. तर म्हणून स्वतःची काळजी कशी घ्यायची, जखमा झालं तर त्यांना कसं ट्रीटमेंट करायचं, अशा प्रकारची म्हणजे ही ड्रिल असते तर ती आपण करायला पाहिजे. आणि सर्वात अर्थात महत्वाचं असतं की जे कधी व्हायला नको आणि होणार पण नाही ते म्हणजे जर कधी अणुबॉम्बचा हल्ला झाला तर त्याच्यामध्ये काय करायचं. तर अशा वेगवेगळ्या कंटिन्जन्सीज रिहर्सल केल्या जातात आणि त्या सगळ्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी एक सतर्क नागरिक म्हणून काम करायला पाहिजे. पण जरी चूक एकाने केली तरी ही चूक पूर्ण शहराला किंवा त्या मोठ्या भागाला ही सहन करावी लागते. म्हणून प्रॅक्टिस करावी. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण एका मोठ्या युद्धाकरता तयारी करतो आहोत आणि हे चुपचापणे सुद्धा करता आलं असतं पण आपण उघडपणे का करतोय, आपण उघडपणे वेगवेगळ्या बैठका का करतोय. म्हणजे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आले, चीफ ऑफ एअर स्टाफ आले, त्या रात्रीच्या वेळेला लपून सुद्धा आले असते. पण आपण हे इशारा आपले शत्रू पाकिस्तान आणि चीनला देतो आहे. लक्षात ठेवा आम्ही तयारी करतो आहे आणि तुम्हाला आम्ही नक्कीच तुमची पिटाई करणार याविषयी शंका नको. तर हे अशा सगळ्या प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं गरज पडली तर आपण चांगल्या पद्धतीने स्वतःचं स्वरक्षण करू शकू. निश्चितच. महाजन सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विस्तृत अशा माहितीसाठी. यानंतर कर्नल मोहन काकतीकर सर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. निवृत्त कर्नल मोहन काकतीकर सर. काकतीकर सर, एक महत्त्वाचा आदेश गृह मंत्रालयाने जारी केलेला आहे. याचाच अर्थ एकीकडे युद्धाभ्यास सुरू आहे तिन्ही सैन्य दलांचा आणि दुसरीकडे जे सिव्हिलियन्स आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना सुद्धा यासाठी सज्ज केले जाते असं म्हणता येईल का? हो, अगदी बरोबर आहे की कारण जेव्हा लढाई होते तेव्हा नुसतीच फौज किंवा आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स हे नुसतेच लढत नसतात. त्यांच्या पाठीमागे पूर्ण देश उभा असतो आणि जोपर्यंत देश पूर्ण एकत्रपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही तोपर्यंत सक्सेसचे चान्सेस तेवढेच कमी होतात जर उभे राहिले नाहीत. तर म्हणून सगळ्यांनी आपल्या पूर्ण शक्तीने सह आपल्या सैन्य दलाच्या मागे उभं राहणं जरुरी आहे. आणि ते कसं उभं राहिलं जातं की सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्या नागरिकांनी अलर्ट राहिलं पाहिजे. ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत एअर रेड सायरन्सच्या आहेत किंवा बॉम्बिंग झालं तर काय ऍक्शन करायच्या किंवा एअर रेड अलर्ट झाल्यानंतर काय ऍक्शन केली पाहिजे किंवा समजा जर बॉम्बिंग झालं तर त्याच्यानंतर जर जखमा झाल्या तर त्यांना कसं उचलून आपण घेऊन जायचं याचंही ट्रेनिंग दिलं पाहिजे प्रत्येकांना. ती वॉकिंग वुंडेडनं कसं घेऊन जायचं किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांना कसं घेऊन जायचं किंवा त्यांना काय फर्स्ट एड द्यायला पाहिजे आणि फर्स्ट एडची सोय कुठं असली पाहिजे. प्रत्येकांना हे माहिती पाहिजे की एअर रेड शेल्टर कुठं आहे किंवा एअर रेड शेल्टर नसतील तर निश्चितच मेट्रो स्टेशन्स आहेत किंवा बेसमेंट्स आहेत मोठी, तिथं त्यांना आपण आसरा घेतला पाहिजे जेव्हा एअर रेड्स होतात तेव्हा. अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याची तयारी पाहिजे आणि त्याची माहिती सगळ्यांना पोहोचली पाहिजे आणि त्याच्यावर सगळ्यांनी ऍक्शन केली पाहिजे. निश्चितच. काकतीकर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विस्तृत अशा माहितीसाठी. तर एकूणच एकीकडे सैन्य सज्ज आहे तर दुसरीकडे जे नागरिक आहेत भारताचे त्यांना सुद्धा सज्ज केलं जात आहे, तयार केलं जात आहे असंच म्हणावं लागेल.